दत्तगुरूंची प्रसन्न अशी मूर्ती हा तर काही चमत्कारच आहे। शिळेमधून आवाज म्हणजे दगडातून आपल्याला सप्तसुरांचा आवाज येतोय, हा एक दत्तगुरूंचा चमत्कारच म्हणावा लागेल। जय श्री स्वामी समर्थ, जय श्री गुरुदेव दत्त। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सुलीभंजन दत्त मंदिर। तर सुलीभंजनला येण्यासाठी आपल्याला संभाजीनगरहून जवळपास 30 ते 32 किलोमीटर अंतर आहे। खुलताबादवरून 7 ते 8 किलोमीटर आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सर्व माहिती दिलेली आहे। मित्रांनो, उंच डोंगरावरती आल्यानंतर म्हणजेच दत्त मंदिराच्या जवळपास आल्यानंतर आपल्याला सुरुवातीला महादेवाचं मंदिर लागतं। खूप छान मंदिर आहे आणि जुनं मंदिर आहे हे। चला तर आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊया। आजूबाजूचा परिसर देखील खूप सुंदर आहे आणि मंदिराच्या बाजूला सूर्यकुंड आणि चंद्रकुंड देखील आहे, हे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे। ओम नमः शिवाय। मित्रांनो, आपण इथे महादेवाच्या मंदिरामध्ये आलेलो आहे। आपण बघू शकतो की खूप जुनं मंदिर आहे। याची भिंत जरी बघायला गेला तर आपण बघू शकतो की याच्यावरून अंदाज घेता येईल की खूप जुन्या काळातील हे मंदिर आहे। आणि एक विशेषता म्हणजे मित्रांनो, या बाजूला बघू शकता की एक छोटीशी खिडकी सारखं आहे, जेणेकरून जो सूर्यप्रकाश आहे तो सरळ महादेवाच्या पिंडीवरती पडेल। आणि बाजूलाच गणपती बाप्पांची मूर्ती देखील आहे। मंदिराच्या पाठीमागच्या बाजूस आपण बघू शकता की सूर्यकुंड आणि चंद्रकुंड आहे। इतक्या उंच ठिकाण असूनही इथे पाणी आहे मित्रांनो। तर आपण आता आलो आहोत मंदिराच्या परिसरामध्ये। आजूबाजूचा परिसर आपण बघू शकता की खूप सुंदर आणि स्वच्छ आहे, कुठेही आपल्याला कचरा दिसणार नाही आणि उंच ठिकाण असल्यामुळे थंड हवा सुद्धा आहे इथे। मी गुरुवारच्या दिवशी आल्यामुळे मला थोडेफार भाविक मंदिरामध्ये दिसले। या ठिकाणी दत्त जयंतीच्या दिवशी खूप मोठ्या संख्येने भाविक येथे येतात आणि खूप सारे स्टॉल येथे लागतात। नारळांचे प्रसादांचे स्टॉल येथे लागतात। खूप सुंदर असं ठिकाण आहे मित्रांनो आणि तीर्थक्षेत्र आहे। दत्ताचे जेवढेही क्षेत्र आहेत ते खूप प्रभावी क्षेत्र आहे, जसे की गाणगापूर, देवगड, आणि हे खूप सुंदर आणि एक शांत ठिकाण आहे। मित्रांनो, या ठिकाणी संत एकनाथ महाराजांनी खूप मोठी तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्यानंतर त्यांनी दत्तगुरूंना प्रसन्न करून घेतलं। तर मित्रांनो, याच्या मागची कहाणी अशी आहे की ज्यावेळेस जनार्दन स्वामी किल्लेदार होते त्यावेळेस संत एकनाथ महाराजांनी जनार्दन स्वामींना विनंती केली की मला गुरुदेवांचं दर्शन घ्यायचं आहे। तर जनार्दन स्वामींच्या आदेशाप्रमाणे संत एकनाथ महाराज या ठिकाणी आले आणि या ठिकाणी त्यांनी तपश्चर्या केली। आपण बघू शकता की इथे संत एकनाथ महाराजांची मूर्ती देखील आहे आणि याच ठिकाणी बसून त्यांनी घोर तपश्चर्या केली। आणि मित्रांनो, आपण बघू शकता की खूप सुंदर अशी प्रसन्न अशी दत्त मूर्ती आहे, मन प्रसन्न होईल अशी मूर्ती आहे। तर मित्रांनो, मंदिरामध्ये आजूबाजूला संत एकनाथ महाराज आणि जनार्दन स्वामी विषयी जे काही प्रसंग घडलेले होते त्याविषयी चित्रण येथे लावण्यात आलेले आहे। चित्रणाच्या माध्यमातून कथा समजून सांगण्यात आलेली आहे। खूप सुंदर ठिकाण आहे आणि आपण जर का येणार असाल तर दत्त जयंतीला अवश्य या। आणि आपण चला तर बघूया संजीवनी शिळा। मित्रांनो, या शिळेचे जे वैशिष्ट्य आहे, येथून सप्तरंगी असा आवाज येतो, सप्तसुरांचा आवाज येतो। या ठिकाणी संत एकनाथ महाराजांनी कीर्तन केल्यामुळे इथून हा आवाज येतो। मित्रांनो, हा एक चमत्कारच म्हणावा लागेल। संत एकनाथ महाराज यांनी केलेल्या कीर्तनामुळे या शिळेमध्ये सुद्धा त्या प्रकारचे सप्तसूर
येतात. तर आपण जर का बाजूला दगड वाजून बघितला तर आपल्याला वेगळा आवाज येईल, परंतु या शिळेवरती जर का आपण दगड वाजून बघितला तर आपल्याला सप्तसुरांचा आवाज येईल. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपले काही प्रश्न असतील की या ठिकाणी यायचं कसं, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सर्व माहिती दिलेली आहे. आपण ती अवश्य वाचा आणि अवश्य या ठिकाणी या. तर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जय श्री गुरुदेव दत्त. जय शिवराय.